पालकमंत्री पदासंदर्भात उदय सामंत ज्यांच्याकडे उद्योग खाता आहे त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं। पालकमंत्री पदासंदर्भात तीनही पक्षांमध्ये समन्वय आहे। 90% वाटप पूर्ण झालंय आणि 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील असंही वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय। योगेश कदम किंवा मी कोणीही पालकमंत्री झाला तरीही एकच आहे असंही उदय सामंत म्हणतायत। इकडे रायगडचा पालकमंत्री पदाचा सस्पेन्स 2 दिवसात संपेल असं सुद्धा उदय सामंत यांनी म्हटलंय। पालकमंत्री पद जे द्यायचं आहे त्याच्यामध्ये तिघांमध्ये अतिशय समन्वय आहे। पालकमंत्री पदाचं 99% वाटप देखील पूर्ण झालेलं आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पालकमंत्री कुठच्या जिल्ह्याचे कोण असणार आहेत हे स्वतः मुख्यमंत्री जाहीर करतील। शेवटी असं आहे ना की जेव्हा एवढा मोठा मॅन्डेट मिळतो 237 जण, त्याच्यातून 43 जण सिलेक्ट करणं, मग त्यांच्या क्षमतेप्रमाणे अनुभवाप्रमाणे खाती देणं, मग त्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 4 मंत्री झालेले आहेत, सातारा जिल्ह्यात 4 झालेले आहेत, पुणे जिल्ह्यात 4 झालेले आहेत। त्याप्रमाणे त्यातल्या कोणाला पालकमंत्री म्हणायचं, मग उरलेल्या तिघांचं काय, असं इतका सोपा विषय नाही आहे। पण मला असं वाटतं की खाती वाटप झालं, आता पालकमंत्री